धूमधडाक्यात साजरी होते। प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीमध्ये 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली। तर राम मंदिरामध्ये प्रभूला रामलल्ला विराजमान झाले आणि आता त्यानंतर पहिलीच रामनवमी ही आहे। त्यासाठी राम मंदिर ट्रस्ट कडून राम मंदिर उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। रामनवमी निमित्तानं आता राम मंदिर आज पहाटे 3:30 वाजल्यापासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलंय। तसंच आज कोणतंही VIP दर्शन तिथे नसणार आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। आज रामनवमी आणि अयोध्येमध्ये याचं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। 500 वर्षानंतरची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ऐतिहासिक अशी रामनवमी आज अयोध्येत साजरी होते आहे। आपण सध्या आहोत अयोध्येमध्ये आणि आपल्यासोबत दर्शन घेतलेले भाविक आहेत, ते स्वतः मुंबईतून आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी मुंबईवरून आलो आहे आणि खूप आनंद झाला। सकाळी आम्हाला अभिषेक पाहायला मिळाला, भगवंताचे चरण कमल बघायला मिळाले, त्यांचा शृंगार बघायला मिळाला आणि लाखो भाविकांचं दर्शन झालं। 500 वर्षानंतरची प्रतीक्षा संपलेली आहे। पहिलीच रामनवमी आहे मंदिर स्थापन झाल्यानंतर। काय भावना? हे एक अद्भुत असं म्हणजे आपला स्वप्नात असल्यासारखं वाटतं। इतका आनंद आहे सगळीकडे की स्वप्नपूर्ती झाली आणि त्या आनंदामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन माणूस दर्शन घेतो। आम्ही सुद्धा 2दा दर्शन घेतलं। आज अयोध्या में हकीकत स्वरूप से जो VIP जनता को राम भक्त को रोक के मंदिर में जाते थे, आज उनके लिए दर्शन बंद है और आज जनता VIP ऐसा महसूस हो रहा है और जनता ही राम भक्त है। प्रत्येक भक्तासाठी करोडो लोकांसाठी हे दबा प्रसाद ह्याच्यात भगवंताने चे लाडू आहेत एक एक भक्तासाठी। म्हणजे आम्हाला आज वाटतंय आम्ही VIP नाही, आम्ही VVIP आहोत। प्रत्येक एक साधा जनसमुदाय जो आहे तो आज VIP नाही, त्याला एक VVIP सारखा आज इथे सन्मान, प्रेम आणि आदर मिळतोय। कॅमेरामॅन अरविंद स्वामी, सूरज मसूरकर, साम TV, अयोध्या।